तर हे बघा, जुन्या पुराणे जे आपले बेडशीट असतात, तुमच्याकडे बी असा काहीतरी कपडा असेलच, तर जाडा असेल किंवा काहीतरी असेल, म्हणजे शाल असेल, काही असेल, तर अशी ही बेडशीट होती माझ्याकडे. ही थोडीशी जळाली होती आणि या बेडशीटपासून मी माझ्या मुलांच्या जो कॅरम असतो ना, खेळायचा कॅरम, त्याच्यासाठी मी कवर तयार करणार आहे. तर बेडशीटची मी तुम्हाला उंची पूर्ण सांगते. 36 × 44 इंच असं आहे, हे पूर्ण माप आहे. तर मी काय केलेलं, ही बेडशीटला आपण गव्हाच्या गोणीचा मी वापर केलेला आहे याच्यामध्ये, पूर्ण गव्हाच्या गोणीचा. तर मी एक गव्हाची गोणी पूर्ण घेतलेली आहे या तुकड्यासाठी. तर हे बघा, ही गव्हाची अशी गोणी घेतलेली आहे मी. त्याच्यातून हे जे कापड आहे, या कापडाला पूर्ण गव्हाची गोणी जॉईन करायची आहे आणि शिलाई मारायची आहे. तर हे कापड थोडंसं जळालं होतं आणि त्याच्यासाठीच मी माझ्या मुलांचे जो कॅरम आहे, त्या कॅरमला मी कवर तयार करणार आहे. तर हे बघा, मी गव्हाची गोणी कट करून घेते. पूर्ण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. जाड भाग असेल तर तो काढून टाकायचा आहे. तुम्ही कोणत्याही कापडापासून तयार करू शकता, कारण की बघा, आपण कॅरम एवढं घेतो आणि ते काही दिवस टिकत आणि खराब होऊन जाते. त्यापेक्षा त्याला कवर बनवूया, जेणेकरून आपला कॅरम जो आहे तो जास्त दिवस राहील. तर त्यासाठीच मी कवर बनवत आहे. तर बघा, हे जे कापड आहे या दोन्ही करणार आहे, म्हणजे पूर्ण ही शिलाई असं व्यवस्थित ठेवून पूर्ण मी याची शिलाई मारणार आहे. तर हे बघा, मी इथेच ठेवलेलं आहे आणि पूर्ण ही जी आहे शिलाई मारलेली आहे आणि टॉप पिच भी मारलेला आहे. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्ही इथे लाईनिंग म्हणून थोडं शिलाई मारून घेतलेल्या आहे पूर्ण कपड्याला. तर हे बघा, आणि जी साईड आहे या ठिकाणी तुम्ही इथे बारीकशी पायपिंग करू शकतात. अशी मोडून घ्यायची आहे, घडी घालायची आहे, घडी घालून इथे बारीकशी आपली पायपिंग करू शकतात. तर हे बघा, मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार दुसरंही कापड मी तयार करून घेतलेलं आहे, कारण की ही पूर्ण लांब सटक बेडशीट होती आणि त्याच बेडशीटचे 2 भाग केले. त्या भागाला मी वेगवेगळ्या गव्हाच्या गोणी जॉईन करून घेतलेल्या आहे, ज्या माझ्या घरामध्ये होत्या त्या. तर जॉईन केल्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे. चेन घेतल्यानंतर चेनीचं माप तुम्हाला इथे दाखवत आहे, 47 इंच. आणि चेन आपण इथे सरळ ठेवायची आहे आणि इथे शिलाई पूर्ण जे चेन आहे त्याला शिलाई मारायची आहे. हे बघा, मी इथे सरळ ठेवून इथे चेन पूर्ण डबल शिलाई मारलेली आहे. मी आता मी एक भाग काढून घेते, एक भाग मी पुढच्या जो दुसरा भाग आहे त्याला जॉईन करणार आहे. तर हे बघा, हा दुसरा भाग आहे. दुसऱ्या भागाला ही चेन मी अशी सरळच घेणार आहे आणि सरळ अशी व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि त्याला इथे पूर्ण शिलाई मारायची आहे. तर हे बघा, मी दोन्ही भागला शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, रनर ॲड करून घ्यायचे आहे. मी रनर ॲड करून मी 2 रनर बसवलेले आहे, जेणेकरून आपली जी बॅग आहे ती छान दिसेल, म्हणून मी 2 रनर ॲड केलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी सरळ असे उलटे करून घेतलेले आहे आणि तिन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे त्याला शिलाई मारायची आहे. जसं मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार तिन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, मी तिन्ही बाजूला मी जास्त शिलाई मारलेली आहे, डबल म्हणजे 2-2, 3-3, 4-4 अशी शिलाई मी मारून घेतलेली आहे. चेनीचा भाग वरती आहे आणि इथे जो कोपरा आहे तिथे मला 2.5 इंचाचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 2.5 इंचाचा आपल्याला इथे बॉक्स बनवायचा आहे. गोल आहे त्याच्यामुळे मी पेनाचा वापर करते. तर हे बघा, दोन्ही साईडने 2.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे आणि तो बॉक्स मी कट करून घेणार आहे. दोन्ही बॉक्स आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहे. सोपं आहे बनवण्यासाठी, पण थोडा टाईम लागतो, कारण की जे गोण्या आहे काहीतरी असतात काहीतरी नसतात. आणि काय करायचं, जे कॉर्नर आहे त्याला सरळ असं व्यवस्थित पकडायचं आहे
पण आहे. तुम्ही जे ना पिना लावलेलं होतं ज्या कपड्याला टाकतात त्या पिना, तर हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. हे अतिशय सोपं हे आपलं कवर तयार झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांची कॅरम, कारण की हा कॅरम मोठा होता म्हणून त्याच्यानुसारच मी कॅरमचं माप घेऊन हे कवर तयार केलेलं आहे. तर तुम्हाला याच्यात मी पूर्ण पुढे दाखवते की मोठा कॅरम होता आणि कॅरमची पिशवीही तयार झालेली आहे. त्याच्यासाठी मी याला हँडल बी बनवणार आहे. तर हे बघा इथे बॉटल येतो असा, कारण की आपल्याला पकडण्यासाठी मी याला हँडल बी बनवणार आहे. हँडल हे चेनीच्या ठिकाणी जॉईन करणार आहे. तर हे बघा असे मी 2 हँडल बनवले आहे. याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे. तर हे 17 इंचाचे 2 हँडल बनवलेले आहे. आणि मी काय केलं की पिशवीचा मध्य घेऊन इथे जॉईन करून घेतलेला आहे दोन्ही साईडने. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मध्य घ्यायचं आहे. मध्य घेतलं की मध्य घेतल्यानंतर तिथून 5 इंच उजवीकडे, तिथून 5 इंच डावीकडे असंही मी माप केलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा माप घेऊ शकतात. मी हँडल व्यवस्थित असं बघून घेते मग जॉईन करते. मी काय केलं खाली माप घेतलं होतं पण खाली ना व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणून मी काय केलं की मी वरती हँडल जोडलेलं आहे चेनीच्या थोडं वरती. तुम्ही पिक्चर बघू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका.